उद्घाटन आपण टाळ्यांच्या गजरात या कार्यक्रमामध्ये सहभागी व्हावं। लोकनेते नाव सर्व शिक्षकांचा सन्मान या ठिकाणी आमदार साहेबांनी केलेला आहे। ही अभ्यासिका तयार करण्यात आलेली आहे। त्यानंतर माननीय आमदार साहेबांच्या शुभ हस्ते उपस्थित मान्यवरांच्या हस्ते क्रांतिज्योती सावित्रीबाई फुलेंचा आणि सोप्या पद्धतीने साहित्याचं उपलब्ध करता येईल। खामगाव विधानसभा मतदारसंघाचे सन्माननीय आमदार ॲडव्होकेट आकाश भाऊ फुंडकर या ठिकाणी क्रांतिज्योती सावित्रीबाई ज्योतिराव फुले यांच्या प्रतिमेचं पूजन, डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या प्रतिमेचं पूजन, लोकनेते कार्यक्रमासाठी प्रामुख्याने उपस्थित असलेले प्रतिष्ठान ज्यांच्या संकल्पनेतून ही महत्वाकांक्षी आणि तेवढीच भव्य अशी वास्तू खामगावकरांच्या सेवेत आजपासून रुजू झालेली आहे। या खामगाव विधानसभा मतदारसंघाचे सन्माननीय आमदार पूर्ण अशी संकल्पना आहे। संपूर्ण महाराष्ट्रभर मेट्रोपॉलिटन शहर जर सोडली महानगरांच्या बाहेर तर महाराष्ट्र राज्यामध्ये विद्यार्थ्यांसाठी हे सगळं ज्ञानाचं माहितीचं दालन या ठिकाणी खुलं करून दिल्याबद्दल आपण सर्वजण आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष माननीय ॲडव्होकेट आकाश भाऊ फुंडकर यांचे खामगाव मतदारसंघ असेल किंवा बुलढाणा जिल्हा असेल या भागाची प्रमुख गरज जी आम्ही सगळ्या विद्यार्थ्यांमध्ये तरुणांमध्ये पाहतो ती ही की त्यांना जेव्हा शिक्षण पाहिजे असते, जेव्हा त्यांना काही ज्ञानाचं अर्जन करायचं असते तेव्हा त्यांना पुण्याला मुंबईला मोठ्या शहरांमध्ये पळावं लागते आणि जेव्हा तिथे ते जातात तेव्हा स्पर्धा परीक्षांसाठी मोठ्या पैसे मागितले जातात क्लासेसमध्ये, तिथे ट्युशन्स नाही लावता येत, त्यांना मोठ्या शहरात राहायसाठी पैसे नसतात आणि हे जेव्हा त्यांच्या डोळ्यात आम्ही पाहतो तेव्हा निश्चित आम्हाला ती भावना आम्ही जाणली आणि स्वर्गीय भाऊसाहेबांची इच्छा होती, त्यांचं स्वप्न होतं की या तरुणांसाठी एक असं अद्ययावत दालन आपण उघडलं पाहिजे आणि ते स्वप्नपूर्ती आज होते। किंवा क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले अभ्यासिकेचं आज लोकार्पण करताना खूप आनंद होतो आहे। यामध्ये बऱ्याच गोष्टी इन्क्लूड केलेल्या आहेत, त्या काही गोष्टींची सुविधा येणार 4-6 महिन्यांमध्ये आम्ही परिपूर्णतेने करू आणि संपूर्ण राज्यात नावारूपाला येईल असं एक ग्रंथालय ही अभ्यासिका आपल्याला नावारूपास येईल ह्या आम्हाला विश्वास आहे। यामध्ये काही विद्यार्थ्यांना सेमिनार वगैरे दर हप्त्याला काही घेता येतं? निश्चित आम्ही ती व्यवस्था करतो आहे की दर 10-15 दिवसांनी दर हप्त्यानी या मुलांसाठी मार्गदर्शनपर सेमिनार, काही ट्रेनिंगचे जे हे असतात ते ट्रेनिंगचे लेक्चर्स, या सगळ्या गोष्टी त्यामध्ये त्याचं प्लॅनिंग होईल आणि त्याचं सगळं माहितीपट इथे समोर लावलं जाईल आणि विद्यार्थ्यांपर्यंत आम्ही ते पोहोचू।